चल ये चल. हा एक भव्य दिव्य असा सुंदर असा परिसर आहे. हा तुम्ही पाहू शकता. निमगाव धावडी या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर ही सुंदर सुंदर अशी भिंती, मोठ्या जुन्या काळातील किल्ल्यांच्या मोठ्या अशा मोठ्या मोठ्या भिंती आहेत हे पाहू शकता. आणि सुंदर असं जुनं मंदिर. इथं तात्या लय पुढं पुढं पळालेत. आणि इथं आल्याच्या नंतर हे पाहू शकता. इथं हे तुळशी वृंदावन. इथं देव बाप्पा आहेत, गरुड देव आहेत. आणि इथनं पुढं आलं हे जुनं सुंदर असं मंदिर आहे बघा. विष्णू मंदिर आहे. भगवान विष्णूंचं अगदी सुंदर असं मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे हे पाहू शकता. या ठिकाणी मंदिराच्या बाहेरचा परिसर. हे पाहू शकता. इकडं खाली काहीतरी आहे, बघून येऊया चला. चला इथं थोडंसं वाकून जावं लागेल. एकच या ठिकाणी इकडं नदी आहे बघा, भीमा नदी आहे. ही सुंदर अशी नदी इथं पाहायला मिळते आपल्याला. ही स्मशानभूमी आणि हिच्या शेजारी ही सुंदर अशी नदी. हे इकडे एक सुंदर असं पाण्यामध्ये मंदिर आहे. स्मशानभूमी दशक्रियाचा विधीचा कार्यक्रम चालू आहे हे पाहू शकता. आता तात्याला किती वाकून यावं लागते. बारीक होण्याचा फायदा आहे महाराज. आपण जेजुरीला गेलो या ठिकाणी इकडे ह्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम चालू आहे. इकडनं जर हे मंदिर देखील पाहू शकता. सुंदर असं गणपती बाप्पांचं मंदिर आहे. या ठिकाणी दर्शन घेऊन असतो. या मंदिर आउट आहे ना, हे खूप सुंदर आहे. इथं आवाज बघा कसा इफेक्ट. या ठिकाणी मंदिरातून बाहेर आलं की हे मूषकराज पाहू शकता तुम्ही. ठिकाणची सगळ्यात आकर्षक गोष्ट जर काय असेल ना, तर या दगडांच्या मोठ्या असणाऱ्या बुरुज भिंती आहेत. अतिशय सुंदर बनावट आहे. मंदिर आहे बघा. हे मंदिर पाहू शकता. हे शंभू महादेवांचं मंदिर आहे माझ्या मते बहुतेक. आपण पाहूया इथे या ठिकाणी नदी. आणि ही भिंतीची बनावट बघा किती सुंदर आहे. या ठिकाणी शंभू महादेवांचं मंदिर आहे, तरी बनावट बघा या मंदिराची किती सुंदर आहे.